सासूबाई मी काय म्हणतो हे नमस्कार 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 मित्रमंडळी. आजचा वातावरण पहा मस्तपैकी ढगांची चादर वादर दिसत आहे. म्हणजे चादर नाही ते विंटरवाला हलका हलकासा धुका आहे. सगळीकडे दिसत आहे, समोर दिसत आहे, इकडे दिसत आहे, तिकडे दिसत आहे. आजच्या गावात सगळीकडे दिसून राहिला आहे. आणि आज आपण चालू आहे मित्रांनो एका अजून आपल्या फेवरेट जागेवर, म्हणजेच की पाणीवाल्या जागेवर. तुम्हाला जसं की माहीत असेल आपल्या जे चॅनलवरचे जे ओल्डवाले व्ह्यूवर्स आहेत त्यांना माहीत आहे पाणी पाहून मला बिलकुल कंट्रोल होत नाही. तर आपण त्याचवाल्या जागेवर चाललो आणि आपला जो आजचा डेस्टिनेशन आहे मित्रांनो तो कमीत कमी 250 किलोमीटर आहे पुणेपासून. ठीक आहे. तर आता हे 250 किलोमीटरची म्हणजेच की 5 ते 6 तासाची जी राईड आहे ते कशी होईल आपण पाहूयात. सो मी पण चाललो, तुम्हाला पण घेऊन जातो त्यावाल्या जागेवर. सो मस्त मला एन्जॉय करू. आणि आज मी एकटा नाही चाललो, माझा एक मित्र आहे दुर्गादास म्हणून, त्याला घेऊन चाललो सोबत. त्याचा थोबाड तर त्याला घेऊन चाललो सोबत. तर तो भी बहुत जास्त एनर्जेटिक माणूस आहे. पाण्यात त्याला मस्तपैकी स्विमिंग गिमिंग करता येते, तर त्याच्यासाठी मी त्याला घेऊन चाललो, कारण मला तर काही स्विमिंग येत नाही तेवढी. सो चला मग मित्रांनो त्या जागेवर जाऊ मस्तपैकी. आज आहे संडे, तर संडे राईडमध्ये आज सकाळी सकाळी आपल्याला बहुत सारे रायडर लोक दिसत आहे. बहुत साऱ्या स्पोर्ट्स बाईक केल्या सुम सुम भूम भूम करत करत. सो चला मग आजचा दिवस बहुत जास्त असं मला आत्तापासून एनर्जी फील होऊन राहिली आहे शरीरामध्ये, बहुत भयानक वाली. सो आता पाहू आपला आजचा दिवस कसा जाणार आहे. ओय शंकर पाड्या वा 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 वा. इथं मस्त पहा मागास आपल्या मित्रांनो निघले सूर्यदेवताजी, ऑरेंज रेड मस्तपैकी. सो नमस्कार सूर्यदेवता, लक्ष असू द्या आमच्या आजच्या राईडवर. आणि आजची राईड कारण की बहुत लंबी होणार आहे. आणि इथं आपल्या बाईकमध्ये एक इश्यू झाला मित्रांनो, तो म्हणजेच की पहा आधीचा हँडल हलतानी तो याच्यासाठी हलताय कारण की आपला जो समोरचा टायर आहे तो टाकला होऊन आहे, त्याच्यावर एकही ग्रिप नाही. ठीक आहे. तर टायर अजूनपर्यंत आपण चेंज नाही केला कारण की टायर चालतच आहे. तर त्याला जिथपर्यंत चालतंय तिथपर्यंत चालू आपण, आणि नंतर पाहू कधी चेंज करता येईल. मला वाटतं अजून 1-1.5 महिना तर तो काढूनच घेईन टायर आपला. आणि थंडी वाटत आहे सकाळी अशी थंडी आहे भाऊ, भयानक वाली. आता पोहोचलो मित्रांनो आपण खंडाळा घाटच्या सनसेट पॉईंटवर. आणि इथून मागून एवढ्या मस्त वाल्या बाईक्स चालल्या मगांपासून. आणि बघा कानाचे पडदे साफ झाले मित्रांनो. इथं मागच्या 15-20 मिनिटापासून बसलो आहो. असा महागवाल्या बाईक्स चालल्या इथून, आणि असे महागवाले एक्झॉस्ट लागले आहे त्याच्यामध्ये. कानाचे पूर्ण पडदे असे व्हायब्रेट होऊन ना काना साफ होऊन पुरा मैला बाहेर निघला. तर अशा प्रकारे काहीतरी संडेच्या दिवशी मित्रांनो आमच्या रायडर्स कम्युनिटीचे लोक असे ग्रुपमध्ये निघतात आणि बहुत मस्तवाला तांडव करतात रोडवर. तांडव म्हणजे की लिगलवाला असं नाही म्हणतो. सो मजा येतं इथं बसून. अजून इथं मे बी मला वाटते 15-20 मिनटं बसू आम्ही, नंतर मग निघू आपल्या डेस्टिनेशनवर. सो चला. तर दुर्गा तुम्हाला बाईक घेऊन देत आहे का कसं सांग? घेऊन देतो ना भाऊ. किडनी विकते का विकते? किडनी विकू एक इकली तर येऊन जाईल. साला माझ्यासाठी एवढं नाही करू शकत नाही दुर्गा तू. मी मजाक नाही करतो, सिरियस मध्ये म्हणतो. ठीक आहे मग चला. दुर्गादास भाऊ म्हणताय किडनी विकून मला बाईक घेऊन देणार आहे, सुपर बाईक. तर आता पाहूयात मग. सो चला मग. ऑलरेडी आपली जी आजची डेस्टिनेशन आहे मित्रांनो पुणेपासून निघल्यापासून 250 किलोमीटर आहे. तर आपल्याला मला वाटतं कमीत कमी 6 तास लागतील तिथपर्यंत पोहोचतपर्यंत है ना. आता आपली आजची जर्नी कशी होणार आहे आपण पाहूयात. दिसल्या बाईक भयानक वाल्या. चला आता मग आता मित्रांनो कानाचे पडदे साफ केल्यानंतर आपण इथून निघत आहोत खंडाळ्याच्या घाटातून आपल्या डेस्टिनेशनकडेच की, म्हणजेच की कालमन देवी काहीतरी असं नाव आहे यार त्या जागेचं. म्हणजे बेसिकली आता आपण निघत आहोत जव्हारसाठी. मस्त इथं अर्धा-पाऊण तास एंटरटेनमेंट झाला बाईक्स पाहून. एक दिवस असा येईन पोट्टे हो जिथं आपण घेऊ एक मस्तवाली सुपर बाईक. स्पोर्ट बाईक नाही, सुपर बाईक घेऊ. आणि त्याच्यातला असा भयानकवाला एक्झॉस्ट
ज्याच्यात पुरे कानाचे पडदे माझे स्वतःचे साफ होत राहिले पाहिजे ड्युरिंग द गाडी चालवता. आणि इथं हा लाल लाल जो लावला आहे आपण, हा लावला इथं चार्जर दुर्गादास भाऊचा मोबाईल चार्जिंगवर लावला आहे. आणि या जागेवर मित्रांनो आत्ता गेल्या 26 जानेवारीच्या दिवशी इथं चालू होता तांडव. म्हणजेच की इथं बहुत सारे जे रायडर्स लोक होते जे करायला नाही पाहिजे कधीच, पण हे काम करत होते यार इथं थांबून. म्हणजेच की इथं स्टंटिंग वंटिंग करत होते यार. ठीक आहे. तर इथं एक बहुत मोठा भीषणवाला अपघातही झाला होता. आणि आपल्या नागाची फणी, नाग फणी म्हणजेच की डेव क्नोज आपला समोर दिसत आहे. आजच्या गावात हा एवढा रोड कधी बनते माहीत नाही यार. खालून वरून मागून पुढून सगळं इथं आहे ना एक्सप्रेस रोड आहे, एक्सप्रेस वेवाले रोड आहे. पण हा वाला रोड कधी जीवनात बनते का नाही बनते माहीत नाही. तुम्हाला मित्रांनो प्रॉपर उन्हाळ्याच्या टायमामध्ये असं थंडीतलं किंवा मग पावसाळ्यासारखं धुकं पाहायचं आहे का, तर मग या खोपोलीला. आणि खोपोलीचा घाट जसा आपण खाली उतरतो खंडाळ्याचा घाट, तर तुम्हाला सगळीकडे असं धुकं पाहायला भेटेल. ठीक आहे. जसं की आता डोंगराच्या इथं दिसत आहे, प्लस या आजूबाजूच्या एरियात पण पूर्ण डोंगर आहे. आणि सगळ्या जागेवर तुम्हाला आहे ना हे पाहायला भेटेल धुकं. तर मस्त आहे यार, थंड वाढत आहे. तसं तर पहा, जर ऑफिशियली जर म्हणजे लिगली जर तसं पाहायला गेलं तर खोपोलीत आल्यावर प्रॉपर ते दमट वातावरण वाटायला पाहिजे. कारण की हे कोकणात येते. ठीक आहे. जे खोपोलीचा हा जो खालचा साईड आहे, पण इथं आपल्याला ते मस्त थंडीवाले ना धुकं पाहायला भेटते. आणि इथून घेतलं आपण आता राईट टर्न. म्हणजेच की आपल्याला जायचं आहे कर्जत साईड होऊन बदलापूर होऊन तसा काहीतरी बहुत लंबा जायचं आहे यार. मला काही समजत नाही आता, माहीत नाही कसं का होणार आहे. आणि मला माहीत होतं की मी आज या राईडवर बोर होणार आहो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी म्हणून मी आपल्या एक सोबत मित्राला घेऊन आलो आहो. तर मागं बसून भाऊ मगांपासून आईच्या गावात मस्त जोक वोक मारून राहिला ना, आपला फुल एंटरटेनमेंट करून राहिला आहे. हेल्मेटमधून माहीत नाही वरचा जो एअर इनटेक आहे ना तो मी बंद करत आहो, पण तरी पण हवा आतमध्ये येत आहे. माहीत नाही का विषय झाला आहे त्याचा. आता त्याचा इफेक्ट माझ्या या व्लॉगिंगमध्ये पडत असणार, कारण की हवेचा आवाज मे बी होऊ शकतो तुम्हाला येत असणार तिथून. अरे ओ सासरे बुवा उडवता का मित्रांनो. गेल्या 10 किलोमीटरपासून असा रोड भेटला आहे ना मस्त. मी तर म्हणतो जर तुम्ही संडे राईडसाठी जर निघले असणार ना, कर्जतपासून सरळ या. इकडचा हा 50 किलोमीटरचा मला वाटतं, आता माहीत नाही अजून समोर किती लांब आहे. पण भाऊ एवढा जबरदस्त ना. हा विचार करा, जेव्हा आता प्रॉपर पावसाळा चालू होईल ना, तेव्हा हा पूर्ण एरिया किती हिरवट होईल इथं सगळीकडं. तर बहुतच जबरदस्त जंगल बनणार यार. प्लस हा मधातून रोड. आता काही जागेवरून डांबर होता, काही जागेवरून हा कॉन्क्रीट आला आहे. पण मला बहुत फिलिंग येत आहे यार रोडवर चालवून. जर तुम्ही व्हिडिओ जर पाहत असणार हा वाला, जर तुम्ही रायडर असणार कोणी, ठीक आहे, तर या रोडवर एकदम माझ्या म्हणण्यावरून तरी या, कारण की बहुत जबरदस्त मला रोड वाटत आहे टिल नाव. हे बघा किती मस्तवाले लिनिंगचे इथं जबरदस्त असं झाकाव आणि येथून असं झाकाव करून पद्धतशीरपणे आपल्या कार्याला आपण समोर जाऊ शकतो. मला तर हे जंगलच बहुत आवडलं यार. आणि सगळीकडे आहे ना फक्त इथं सागवानाचे झाडं लावून आहे. चला तर या जागेवर फायनली एक भेटलं आहे आपल्याला नाश्त्याचं दुकान. इथं करू मस्तपैकी नाश्ता. आहे का हो सासरे बुवा. मजा आली. कसं वाटतंय दुर्गा भाऊ. अजूनपर्यंत बरं वाटतंय ना तुम्हाला. खूप खूप धन्यवाद आमच्या राईडमध्ये जोडल्याबद्दल. तर मित्रांनो आपण एका हॉटेलवर पोचलेलो आहे आता. मस्तपैकी एक वडापाव खाऊ गरम. काकाने आपल्यासाठी वडापाव आणलेला आहे. बघू तर इथला वडापाव कसा लागतो आपल्याला. ठीक आहे. पोरगा शिकून राहिला आहे. चला मग इथं आला आपला चहा आणि वडापाव. सो खाऊ ना मग निघू सांगा. हा गुगल आम्हाला माहीत नाही कोणत्या भलत्याच रस्त्यावरून घेऊन जाता यार. मगांपासून गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून आम्ही भटकत आहोत. कुठं माहीत नाही हा गुगल कुठं फिरवत आहे. काय ऐसे कर रहे हो बे गुगल.
गुगल मातवा. सासूबाई मी काय म्हणतो, हे आपला कडमना देवी वॉटरफॉल इकडेच आहे का? कडमना देवी धबधबा हा इकडंच असेल वाशिमच्या पुढं. किती लांब आहे इकडून? तेवढी मी नाही गेलेली तिथपर्यंत. हा का? बरं चला घेऊन जातो तुम्हाला पण. ठीक आहे चालते. हा सासूबाई म्हणलं पाहिलं तर पाहायलाच लागली बिलकुल. राईड मध्ये असा एन्जॉयमेंट मस्त चालू राहायला पाहिजे मित्रांनो, नाही तर बोर होऊन जाणार एकटा जाऊन. तर असे सुंदर सुंदर लोक भेटत राहतात यार, मस्त वाटतंय त्यांच्यासोबत बोलून, थोडंसं हसून. आपणही हसतो, त्यांनाही हसवतो आपण. तर या गोष्टी करायला पाहिजे मे बी सगळ्या रायडर लोकांनी. नका जंगल असणार आहे अरे एकदम पावसाळ्यामध्ये. आता पा थोडं आता पाय सगळ्याचं सगळं आहे ना सुकून आहे, तर तेवढं काही समजत नाही. पण डेन्स किती असतं हे जंगल ते तर समजून येत आहे. हे 250 किलोमीटर मित्रांनो, आपल्याला 2500 किलोमीटरपेक्षा काही कमी वाटत नाही. आता आम्ही थांबलो आहो वजीर सुडक्याजवळ. हा इथला रोड तर एकदम मस्त आहे, जंगलाच्या मधातून एकदम प्रॉपरवाला डांबर रोड. पण कुठं कुठं आहे ना 20-20, 30-30 किलोमीटरचा असा रोड आहे जिथून पूर्ण ऑफ रोडिंग आहे. तर त्याच्यामुळे आहे ना टाईम खूप जास्त लागत आहे या जागेवर. तर त्याच्याच असं वाटतं का 250 किलोमीटर हे 2500 किलोमीटर सारखे वाटायला लागले. कसं का वाटतंय? मागं बसून लागली भाऊ मागे बसू. अरे तुम्ही उशी आणणार होतो पण उशी विसरलो म्हणजे कुठे ठेवली ते माहित नाही. ते माझी रायडिंगची काय उशी. आता तू बस पाठी मागे, आपण चल बे. नाही जाम लागली वापस येताना चालव ना, तुला मी चान्स देईन वापस येताना गाडी चालवण्याचा. टेन्शन. या एरियातला एक बहुत फेमस वाला सुडका आहे मित्रांनो, वजीर सुडका. ठीक आहे, तिथंच आत्ता थांबलो. या साईडमध्ये वजीर सुडका आहे, म्हणजे डोंगर रांग आहे पाहिजे. आता वजीर सुडका म्हणजे दिसते कसा, आता मी तुम्हाला दाखवतो. तर चला मग मित्रांनो, इथून आता आपण निघू. कारण की गरमी एवढी भयानक होता ना, की ज्याची काही हद नाही आहे ना, जे सांगू शकत नाही. तर त्या पाणीवाल्या प्लेसवर जाऊ ना, मस्तपैकी थंड थंड पाण्यामध्ये आपण करूयात आंघोळ. तर दुर्गाबास भाऊ, कशी आहे तुझी एक्साइटमेंट? मी तर रेडी आहे भाऊ, फुल जाम. आता गरमीमुळे पुरा चड्डी नाही काय म्हणते, पॅन्ट काढून एक नंबर चड्डीवर मस्त दोघे भाऊ तिथं डुबून राहू पाण्यामध्ये. सो चला मग मित्रांनो. मागच्या 1 तासापासून मित्रांनो उन्हात प्लस या ट्रॅफिकमध्ये फसून नाही. तर लालपरी आजच्या गावात लालपरीच्या जाऊ बी देत ना. या बेकारवाल्या ट्रॅफिकमधून आता कधी निघणार आहे माहीत नाही यार, दिमाग खराब. का म्हणता काका, फसवला यार बस. नाही घास तो घासतो, तू पैसे दे रे. हा घास. वेल तर या जागेवर मित्रांनो आपण थांबलो टरबूज खाण्यासाठी. तर घ्या मग. काय ना काका, इकडं कॅमेरा लावला, कॅमेऱ्यात बोलतो. अरे वा, जानू म्हणतो तुम्हाला काका. जानू आहे का तुम्ही त्यांचे? हा का? अच्छा, तर काकाचं नाव जानू आहे, मी काहीतरी वेगळाच समजलो यार. चांगला लालवाला द्या का तो आमचा युगांडावरून आला आहे स्पेशल व्यक्ती. त्याला महाराष्ट्रातला चाराचा आहे बा. तर आज मित्रांनो अशी भयानक फाडवाली गरमी आहे. इथून आपला डेस्टिनेशन मला वाटतं काहीतरी. काका इथून किती आहे तो वॉटरफॉल? तुझं वावरात असते. मीठ टाकत आहे का धूळ? या जागेवर अख्खी प्लेटच मागवली आपण.
चला जानू काका, मस्त होता टरबूज. हां मस्त वाटते यार जानू काकाचं नाव घेऊन. चल आता मी आता जास्त काय मोठं ब्लॉग करत नाही मित्रांनो तिथपर्यंत, कारण की पहा आता 1 वाजला यार, एक्झॅक्ट 1 झाला बे. 1 वाजला ना, गरमी बहुत जास्त होत आहे, तर आपले जे गॅजेट्स आहे ना ते बहुत जास्त गरम होत आहे, तर त्याच्यामुळं कॅमेरा पण हँग होत आहे. तर त्याच्यामुळं आता कॅमेरा टाकू आपण आपल्या बॅगमध्ये, आणि जर वाटलं का कुठंतरी थांबून आपल्याला मोठं ब्लॉग करायला पाहिजे तर आपण पद्धतशीरपणे दुर्गादास मोठं ब्लॉग करू. आणि त्या पाण्यात जाऊन तुला मी आज असाच फेकणार आहोत दुर्ग्या. जानू काका बघतोय का? चल मग चल, बहुत टाइम झाला. सो चला पोटीवर भेटतो आम्ही तुम्हाला डायरेक्ट त्यावेळेला प्लेसवर. तर फायनली मित्रांनो 9.25 करोड वर्षानंतर आपण येऊन पोचलो आहोत इथं काळमांडवी धबधबा जव्हारमध्ये. आणि आता इथून 2 किलोमीटर आहे आपला डेस्टिनेशन फक्त. तिथं जाऊन आता मे बी बाईक पार्क करू आणि मग एक 5 ते 10 मिनटाचा ट्रेक आहे, ठीक आहे, तो ट्रेकही करू आणि मग त्यावाल्या ऐतिहासिकवाल्या जागेवर जाऊन आपण पोहोचू. बापा काव केवढा मोठा हा टावर. अख्खा 1 एकर शेती घेतली का काय ना, याच्या 4 पायाच्या मधात 1 एकर शेती असेल का दुर्ग्या? म्हणजे आपले लॉजिकच तसे आहे, काही लॉजिक लावत राहतो मी. तर जर तुम्ही लोक आले मित्रांनो तर या गोष्टीची दक्षता बाळगा की 250 किलोमीटरला 5 तास नाही तर तुम्हाला 8 ते 9 तास पण लागू शकतात, कारण की हा रोडच तसा आहे भयानक. आणि आता इथून जाताना आहे ते भयानकवालं जंगल. वेल तर चला आत्ता पोहोचलो मित्रांनो आपण यावल्या जागेवर, म्हणजेच की इथून 10 मिनटाचं चालायचं आहे मे बी खाली. तर पटकन जाऊ. आणि बहुत अशी पहाडवाली गरमी होतं ज्याची काही सांगू शकत नाही मी आता. तर तिथं जाऊ आणि पटकन सगळे कपडे काढकूड करून आपण त्या पाण्यात जाऊन डुबकी मारू. पहिले उडी मारू आपण. चल. हो का? भाऊ डायरेक्टच उडी मारतो म्हणते बिना कपड्यानं. इथून ते पाणी तर दिसतं निडवालं मस्त. या जागेवर मित्रांनो जॉकेट झाला आहे आपलं रेडी. भाऊ काही येत नाही कारण की याला प्रॉपरवाली स्विमिंग येते, ठीक आहे. तर कसं काय वाटतंय भाऊ? पहिले पाण्यात जाऊ आपण, नंतर सांगू कसं काय वाटतं. माझे पाय पुढे लागू नाही. या जागेवर मित्रांनो अशी भयानकवाली मजा येऊन राहिली आहे ना. कशी मजा येते दाखवू का? नाडे आलं मी म्हणलं सापाला खाली. या जागेवर मित्रांनो आता आपण सगळ्यात मोठ्यावाला कुंडात. तर इथं मागून एक 80 फुटाचा जम्पिंगचा पॉईंट आहे. इथून काही पोरं आहेत लोकलवाले, तिथून प्रॉपर आता जम्प मारणार आहेत. तेही वाले जम्प तुम्ही पहा आता. जबरदस्त भाई. काय कसं वाटतं भाऊ तिथून घुसतानी? मला सवय आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस मारतो, तर मला एकदम म्हणजे मजा वाटते उडी मारायला. अच्छा, तुम्ही गावचे का? हां. ओके. तर आता चाललो मित्रांनो आम्ही त्या धबधब्याच्या आहे, तर तिथं तो मोठावाला 80 फुटावरून पडणारा वॉटरफॉल आहे. तिथं जाऊन अंगावर किती जोरात पडते त्यावाला. आला दुर्गादास. जबरदस्त मला वाटत आहे मित्रांनो या जागेवर.
जागेवर मित्रांनो बहुत भयानक वाले, कारण सगळे लोक वरून जंप मारत आहे. तर मी विचार करतो का मी बी जाऊ. 80 फुटाची जंपिंग. चल 1 2 1 2 दुर्गादास 1 2 3. या जागेवर या मित्रांनो बहुत बेस्ट वाली जागा आहे. 6 तासाचा प्रवास करून इथं पैसा वसूल झाला इथे येऊन, कारण की इथं 5-6 कुंड आहेत तसे मोठे मोठे. त्या जागेवर तर चाललो आहे अजून. आता मोठ्यावाल्या कुंडमध्ये आम्ही डोंगा माऊल करून राहिलो आता. आणि इथं मित्रांनो एक काहीतरी ॲडव्हेंचर होत आहे. दुर्गादास वरून 80 फुटावरून मारणार आहे जंप, ते बी उलटीवाली, म्हणजे उबडी आबडी तेबडीवाली. तर आता खाली येऊन किती सुचणार आहे पाहू, तर त्याची जंप दाखवतो. चला. अन भाऊ दुर्गादास माझा मारत आहे उडी. कसं वाटलं दुर्गा? सुचलं का डोंगण सुचलं का तुझा? प्रतीक सुचला रे भाऊ. भाई कसं वाटलं इथं येऊन आज? एकदम भाई मस्त कडक. काय सांगू आता, तोंडात शब्दात नाही माझ्या. पैसा बसून झाला ना. मला डुबते का साला दुर्गादास. मित्रांनो या जागेवर खूप एन्जॉय करण्यासाठी मस्त जागा आहे. पण पाणी एकदम क्लिअर आहे. मेन गोष्ट पाण्यात कुठल्याही प्रकारचं ते जसं आपलं वॉटर पार्कमध्ये राहते ना का क्लोराईड म्हणजे फ्लोरीन का क्लोरीन कार आहे ते जे काही, तर ते तर ना एकदम नॅचरल पाणी आहे. आंघोळे करू शकता, प्लस तुम्ही इथं पाणी पिऊ पण शकता. तर मस्त मला वाटत आहे यार. आता अजून 8 ते 9 तास आता अजून 8 ते 9 तास लावून आपल्याला पुण्याला रिटर्न पण जात आहे. सो इथून निघू. आता मला वाटतं 3-3:30 वाजले असतील. आणि दुर्गा निघातो वापस. चल बाई 8-9 तास लागणार आहे पुन्हा. लेट होईल आपल्याला. चला मित्रांनो, तुम्हाला मी भेटतो आता डायरेक्ट बाईकवर. आता तुम्ही इथले ड्रोन शॉट चेक करा. सो बघा. मस्त रिलॅक्स आहे या जागेवर यार. बहुत सही वाटत आहे इथं. भाऊ आमची काही राईड संपूर्णच नाही राहिली. एक आम्ही कल्याण साईडून घुसलो. कुठून तर गुगल मॅपना घेऊन गेला माहित नाही. 150 किलोमीटर आम्ही कुठलं रे भाई काहीतरी 150 किलोमीटर आम्ही भलत्याच रोडनं गेलो. ठीक आहे. जे 500 किलोमीटरची टोटल राईड व्हायची होती, तर ते आमची राईड झाली आज 650 किलोमीटरची. तर दुर्गा भाऊ तुझं काय हाल आहे मला सांग फक्त एकदा. भाऊ काहीच एनर्जी नाही, बोलायची पण ताकद नाही. तो घरी सोड, मला झोपू दे आता. आणि दीपिका पादुकोण का म्हणते तुझी? ठीक आहे. अजून हाल बेहाल होऊन आहे दीपिका पादुकोणचे. भाऊचं पुरा कडुंगण डुबलं आहे म्हणते. छील छाल होऊन आहे. मी ज्या जागेवर गेलो होतो तिथं
चड्डी तर चड्डी नेली नाही, ठीक आहे. त्याच्या पायी मग असा विषय झाला की ते ओली ओली चड्डी मग घालून यायला लागली. त्या ओली ओली चड्डी घातल्यामुळं ते मग आता रॅशेससारखं वाटत आहे. एकदम डीपवाले सिक्रेट सांगितले मी तुम्हाला सगळ्यांना आज. सो चला मग मित्रांनो, आता आपलं पुणे इथून मला वाटतं काहीतरी 50 किलोमीटर आहे. सो पटकन जाऊन डायरेक्ट आता घरी जाऊनच भेटतो, कारण की मोटो व्लॉगिंगमध्ये गाडीवरचं आता अंधारात तसं काही दिसणार आहे ना. सो